अरेंज मॅरेज भाग 11. मनातून तर खूपच अस्वस्थ झालेला होता अजित. खाली आला तर प्रियाचे वडील आणि आकाश आधीच नाश्ता करायला बसलेले होते. साहेबराव म्हणाले, कशी झाली झोप? नाही म्हणजे पहिल्यांदाच खेडेगावी तुम्ही मुक्कामी राहिलात असाल ना? अजित म्हणाला, हो, खूप छान झोप झाली माझी. इतकंच म्हणून अजित त्यांच्या समोर ठेवलेल्या प्लेटमधून गुपचूप गरमागरम उपमा खाऊ लागलेला होता. आकाश म्हणाला, गुड मॉर्निंग बॉस. अजित म्हणाला, गुड मॉर्निंग आकाश. अँड अपडेट? काही अपडेट भेटली का? आकाश म्हणाला, येस बॉस, थोडी महत्त्वाची माहिती आहे. हे बोलताना अजितची नजर मात्र स्वयंपाकघराकडेच होती. कारण अजूनही प्रियाचं रडणं त्याच्या डोक्यातून काही जातच नव्हतं. एखादी तरी झलक तिची पाहायला मिळेल म्हणून तो खाता खाता एक कटाक्ष स्वयंपाकघरात टाकत होता. प्रियाची आई म्हणाली की तुम्ही आजच वापस निघत आहेत का म्हणून विचारत होत्या. प्रियाचे बाबा म्हणाले आणि अजित पुन्हा भानावर आला. अजित म्हणाला, हो, ते महत्वाची मीटिंग आहे ना माझी, म्हणून मला जावंच लागेल आजच. अजित म्हणाला. हे बोलतानाही त्याची नजर स्वयंपाकघराच्या दारावर खिळलेली होती. त्याची ती कासावीस झालेली नजर साहेबरावांच्या पारखी नजरेतून काही सुटता सुटत नव्हती आणि त्यांनी बरोबर घेरलं त्यांना. अजित प्रियाची बाहेर येण्याची वाट पाहत आहे. साहेबराव म्हणाले, प्रिया, ही प्रिया बाळा, जरा माझा चष्मा आण बरं आतल्या खोलीतून. साहेबराव एक नजर अजितकडे पाहत म्हणाले होते. जणू त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न ते करत होते. प्रिया म्हणाली, हो बाबा, लगेच आणते मी. आणि 2 मिनिटाच्या आत ती तिच्या बाबांचा चष्मा घेऊन बाहेर आलेली होती. ती बाहेर येताच अजित तिच्या चेहऱ्यांकडे पाहू लागला होता आणि काहीतरी गवसल्याची फिलिंग त्याच्या चेहऱ्यांवर आलेली होती, जी साहेबरावांनी बरोबर ओळखलेली होती. मनोमन हसले ते आणि खाली मान घालून आपला नाश्ता करू लागले होते. त्यांना खूप आनंद झालेला होता आपल्या लेकी आणि जावयांना बघून. तिला पाहण्याच्या नादात तो प्लेटमध्ये न बघता तिलाच पाहत खात होता. तितक्यातच अजितच्या तोंडामध्ये मिरचीचा तुकडा गेला आणि त्याला जोराचा ठसका लागला. तो खोकलू लागला होता. तरीही त्याच्याकडे न पाहता प्रिया वापस किचनकडे निघाली. तितक्यातच प्रिया, अगं कुठं चाललीस? अजितरावांना तो पाण्याचा ग्लास दे. दिसत नाही का जोराचा ठसका लागलाय त्यांना? प्रियाच्या बाबांचा आवाज तिच्या कानी पडला आणि ती पुन्हा माघारी अजित जवळ आली. त्यांच्याकडे न पाहताच पाण्याचा ग्लास तिने त्याच्या समोर धरला होता. अजितने तिच्या हाताला स्पर्श होईल असा तो ग्लास मुद्दामून तिच्या हातातून घेतलेला होता आणि कुणाचं लक्ष नाही हे पाहून हलकाच तिचा हात दाबला होता. त्याच्या हाताचा स्पर्श होताच तिने तिचा हात काढून घेतला. एकदाही मागे वळून न पाहता किचनमध्ये निघून गेली होती ती. नाश्ता झाल्यानंतर अजित सर्वांचा निरोप घेऊन जायला निघालेलाच होता. त्याला एकांतात प्रियाला भेटायची खूप इच्छा झालेली होती. तिला एकदा समजून सांगावं आपल्या मनात तिच्याबद्दल काय आहे ते असं त्याला वाटून गेलेलं होतं. पण ती काही भेटणार नाही हेही त्याच्या लक्षात आलेलं होतं. त्याने जड पावलांनी तो तसाच गाडीच्या दिशेने निघालेला होता आणि गाडीत जाऊन बसला होता. दुसऱ्या बाजूने आकाश पण ड्रायव्हिंग सीटवर बसलेला होता. न कळत का होईना अजितची नजर घराच्या मुख्य दरवाज्यांवर गेली होती. त्याला वाटलं होतं की मी चाललोय तर निदान एकदा तरी ती मला पाहण्यासाठी बाहेर नक्कीच येईल. अजितराव पोचल्यावर तेवढा फोन करा, प्रियांचे बाबा अजितला म्हणाले होते. अजित म्हणाला, हो बाबा, मी पोचल्यानंतर नक्की फोन करेल तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका. चला मी येते आता. असं म्हणून पुन्हा त्याची नजर घराच्या दरवाज्यांकडे गेली. आता साहेबरावांची नजर पुन्हा अजितच्या अस्वस्थ नजरेला फॉलो करत होती. नवीन लग्न झालेलं जोडपं असल्यामुळं अजितला तिला पाहायची इच्छा असेल हे साहेबरावांनी ओळखून घेतलेलं होतं आणि प्रियाला आवाज दिला. साहेबराव म्हणाले, प्रिया, ए प्रियो बाळा, अगं अजितराव निघालेत, बघ बाहेर ये लवकर. त्यांना निरोप घे त्यांचा. प्रियाचे बाबा प्रियाला म्हणाले होते. प्रिया म्हणाली, हो बाबा, आले लगेच. प्रियाचा आवाज आला. त्या आवाजाच्या बरोबरच प्रिया ही दरवाजासमोर उभी असलेली दिसली. का कुणास ठाऊक, पण तिला समोर पाहताच अजितच्या चेहऱ्यांवरचे दुःखाचे हावभाव जाऊन समाधानाचं हसू पसरलेलं होतं.
बाबांच्या दबावामुळं प्रिया नाईलाजाने का होईना अजित जवळ आली. गाडीजवळ येऊन बाबा आपल्याकडेच पाहत आहेत हे समजून अजितला म्हणाली होती, ते घरी पोहोचल्यानंतर फोन करा. आणि हो, मी रविवारी येणार आहे हे सुद्धा तुम्ही मॉमला सांगून द्या. तिच्या वाक्याने अजितच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि म्हणाली, डोंट वरी, मी तुला पोचल्यावर फोन करीनच. आणि तुम्ही स्वतःची काळजी घे. आणि मी मम्माला सांगते तसं. जसं त्या दोघांचं बोलणं संपलं, आकाशने सुद्धा गाडी चालू केली. सर्वांचा निरोप घेऊन अजित निघालेलाच होता. गाडी दूरपर्यंत जाऊस तर तो प्रिया ही गाडीकडे पाहत येथेच थांबलेली होती आणि अजितही गाडीच्या आरशातून तिलाच पाहत होता. अजित सायंकाळच्या दरम्यान दिल्लीला पोचला. फोर्समध्ये गाडीचा आवाज आला तसं हॉलमध्ये बसलेल्या मॉमची नजर आत येणाऱ्या अजितवर पडली होती. अलका म्हणाली, बाळा, अजित तू काल रात्री येतो म्हणून गेला होतास ना आणि आलाच नाहीस तू. एक फोन तरी करायचास ना, ते तरी बरं झालं. प्रियांच्या बाबांचा आत्ता थोड्या वेळापूर्वीच कॉल आलेला होता म्हणून समजलं की तू तेथे मुक्कामी होता म्हणून. अजित म्हणाला, हो, ते मला नागपूरमध्ये खूप वेळ लागला ना म्हणून प्रियाकडे गेलो होतो मी. तिथेच मुक्कामी राहिलो होतो. सॉरी, ते तुला फोन करायचं लक्षात राहिलं नाही माझ्या. त्याच्या वाक्यावर अलकाला तर भरून पावल्यासारखंच वाटलं आणि मनोमन देवाचे आभार मानले. चेहऱ्यांवर एक हसू घेऊन त्या म्हणाल्या, प्रिया कशी आहे आता, तिची तब्येत वगैरे? जखम भरली की नाही आता? अजित म्हणाला, हो, ते रात्री तिला मलम लावून दिला तेव्हा बघितलं. अजून जखम मुलीच आहे, भरली नाही. अजित बोलण्याच्या ओघात बोलून गेला आणि मॉम एकटक त्याच्याकडेच पाहत होत्या. हे पाहून तो गडबडलाच होता. मॉम, मी फ्रेश होऊन आलो. मला अर्जंट ऑफिसला जायचं आहे. मी येईपर्यंत तू मला कॉफी बनवून ठेव. असं म्हणून अजित पायऱ्यांकडे निघाला होता. अलका म्हणाली, बरं, बनवते कॉफी. तू लवकर आवरून खाली ये. मॉम म्हणाल्या आणि वर जाणाऱ्या अजितकडे पाहत म्हणाल्या, देवा, अशी त्याला सद्बुद्धी दे. चांगलं काय, वाईट काय हे त्याला ओळखण्याची ताकद दे रे देवा. वर छताकडे पाहत त्या म्हणाल्या होत्या आणि पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मनोमन बोलत त्या किचनकडे निघून गेल्या. त्या पोरीच्या तोंडाकडेही बघत नव्हता आणि आता तिच्या वाचून करमेनासच झालं याला. असा कसा आहे ना हा? काही असो, असेच दोघं जवळ यावेत. सगळं सावरून फ्रेश होऊन अजित खाली आलेला होता. हॉलमध्ये सोफ्यांवर बसला आणि मॉमला आवाज दिला. अजित म्हणाला, मग लवकर आण ना कॉफी, मला उशीर होते मम्मा. अलका म्हणाली, हो रे बाळा, आले मी लगेच. थांब, देवाजवळ दिवा लावते आणि लगेच तुला कॉफी देते. असं म्हणून अलकाने गडबडीने किचनमध्ये गेल्या आणि अजितला त्याची मगात ओतून घेऊन आल्या. अजित म्हणाला, मॉम, ते मला बोलायचं होतं तुझ्याशी थोडं कचरतच तो त्याच्या मॉमला म्हणाला होता. अलका म्हणाली, हा बोल ना बेटा, काय झालं? काय बोलायचं होतं तुला? अजित म्हणाला, मम्मा, ते प्रियाचं सगळं सामान माझ्या रूममध्ये शिफ्ट करशील का तेवढं? अजित मॉमलाच म्हणाला होता. आपण हे चुकीचं ऐकलं का? असे काहीसे भाव अजितच्या मॉमच्या नजरेत होते. तरीही त्या म्हणाल्या होत्या, हे बघ बेटा, मला माहित नाही की नेमकं तुझ्या मनात काय आहे ते म्हणून. तिला त्रास द्यायचा विचार तर तुझ्या डोक्यात नाही आहे ना? काही तर तुझ्या डोक्यात चालू आहे का? अजित म्हणाला, नो मम्मा, असं काही नाही. तुला माहित आहे ना, मी तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. खरं सांगू, प्रिया आणि मी पहिल्यापासूनच म्हणजे अगदी कॉलेजला असल्यापासूनच एकमेकांना ओळखत असतो. अजितच्या या शब्दांवर मॉम अगदी अवाक होऊन त्याच्याकडे पाहत होत्या. मॉमच्या चेहऱ्याकडे पाहत मॉमचा अंदाज घेत अजित पुढे बोलत होता. मॉम, खरं तर तिचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं. अलका म्हणाली, काय? मग लग्नाला तू का नकार देत होतास रे? आश्चर्यचकित होऊन मॉम म्हणाल्या होत्या. अजित म्हणाला, मॉम, आमच्या दोघांचं थोडं भांडण झालेलं होतं म्हणून मी तिला लग्नाला नकार देत होतो आणि म्हणून ती मला माझ्या रूममध्ये नको होती. अजित खाली मान घालूनच म्हणाला होता. अलका म्हणाली, अजित, वेडा आहेस का रे तू? अरे, इतकी प्रेम करणारी, इतकी संस्कारी आणि सुशिक्षित मुलगी शोधूनही तुला सापडली नसती रे. तिच्यावर प्रेम करतोय, मग ती माहीमध्येच कशी आली रे तुझ्या? अलका म्हणाली,
अरे तिला तू माझी सून म्हणून मला दाखवायला पण घेऊन आला होतास ना, विसरलात का तू? मॉम मात्र चौकशी करतच होत्या. आता काय बोलावं ते अजितलाही समजतच नव्हतं, म्हणून तो म्हणालेला होता, असं समजे पण मी तिला जडवायलाच केलेलं होतं मम्मा. बरं चल, मला खूप उशीर होत आहे आता. मी ऑफिसला जातोय आणि मला उशीर होईल यायला घरी. बाय, असं म्हणून अजित ऑफिसला निघून गेला. पुन्हा काहीतरी आठवून म्हणाला होता, मॉम मी उद्या संध्याकाळी स्वित्झर्लंडला जाणार आहे. अजित तेवढे बोलतच होता की मॉमने त्याला मध्येच तोडत त्या म्हणाल्या. अलका म्हणाली, काहीही असलं तरी रविवारपर्यंत वापस ये बाबा. आणि हो, मी प्रियाला तुझ्या रूममध्ये शिफ्ट करू ना? मग तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हटल्यावर प्रश्नच मिटला. तुझे बाबा आणि मी आणखीनही भांडण करतात. त्याचा अर्थ असा नाही की ते भांडण मिटणार नाही. भांडण मिटायला तुम्ही दोघांनी सोबत राहणं गरजेचं आहे बाळा. म्हणून आतापासूनच ती तुझ्या रूममध्येच राहिलं. मॉमचं हे बोलणं ऐकून अजितच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरलेलं होतं. ओके मॉम म्हणत तो ऑफिससाठी निघून गेला. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतरही केबिनमध्ये बसून अजित फक्त प्रियाचाच विचार करत होता. त्याच्या डोक्यामध्ये नुसतं प्रियाच घुमत होती. तिचे ते पाण्याने डबडबलेले डोळे आठवलेले होते की तो अस्वस्थ होत होता. विचार करून करून त्याचं डोकं फुटायची वेळ आलेली होती आता. खरंच जर प्रियाला काही झालं असतं तर? तिनं माझ्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावलेला होता. खरंच इतकं प्रेम ती माझ्यावर करत असेल का? हा प्रश्न त्याला पडलेलाच होता. तितक्यातच आकाश केबिनमध्ये आला आणि म्हणाला होता, बॉस, ते माझा एक खबरी आहे ना, पवन नावाचा, म्हणून मी त्याला माहीची खबर काढायला सांगितलेली होती. तो गेले 4-5 दिवस माहीच्या मार्गावरच होता. आता गाडीत बसायच्या आधी मला त्याचाच फोन आलेला होता. मी त्याला म्हणालो, ऑफिसमध्ये बोलावलेलं आहे तर ऑफिसमध्ये ये. अजित म्हणाला, ठीक आहे, येऊ दे त्याला, बघू काय इन्फॉर्मेशन आहे त्याच्याकडे, ते बघू आपण. आकाश म्हणाला, हो, म्हणून मान हलवत आकाश केबिनच्या बाहेर निघून गेला. आणि असाच थोडा वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा आकाश केबिनमध्ये आला. बॉस, तो पवन आलेला आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल मी मगाशी बोललो होतो ना, तो आलेला आहे. अजित म्हणाला, त्याला केबिनमध्ये घेऊन ये. अजितने लॅपटॉपवर एक नजर टाकली आणि म्हणाला होता. केबिनच्या दारांवर नॉक होताच आत असलेला अजित म्हणाला होता, येस कम इन. तसा आकाश आत आला आणि त्याच्यासोबतच पवनही त्यांच्या केबिनमध्ये आला होता. आकाश म्हणाला, बॉस, आहे पवन. आकाश म्हणाला, तर पवननेही एक स्मित हास्य अजितकडे पाहून केलं. पण स्थिर नजरेने त्याच्याकडे पाहत अजित त्याला म्हणाला होता, सिट डाऊन. आता मात्र आकाश आणि पवन दोघेही अजितच्या समोर चेअरवर बसले होते आणि त्या दोघांना बसलेलं पाहून अजित म्हणाला, नाव स्पीक. बट जी काही इन्फॉर्मेशन तुझ्याकडे आहे ती सगळी खरी असली पाहिजे, खोटी बिलकुल नसली पाहिजे. पवन म्हणाला, अहो साहेब, मी 4 दिवस झालं तुमच्या त्या माहीबाईच्या मागे फिरतोय. बिन आना पाण्याचं सगळी माहिती मी काढून आणलेली आहे. 1 नंबरची डामेबाज बाई आहे होती. पवन म्हणाला, पण जशी त्याची नजर समोर अजितवर पडली, अजितची ती रोखलेली नजर पाहून त्याने जीभ दातात चावली होती आणि म्हणाला, सॉरी, पुन्हा असं नाही बोलणार. पुढे अजितने त्याला डोळ्यांनीच खुणावलं, बोल म्हणून. तसा पवन पुढे बोलू लागला होता, साहेब, तो मोठा कॉन्ट्रॅक्टर नाही का, जितेंद्र रत्नपारखी, त्यांच्यासाठी ही बाई काम करत असते. पवनच्या तोंडून जितेंद्र रत्नपारखी हे नाव ऐकताच जितेंद्रने चमकून आकाशकडे पाहिलं होतं आणि म्हणाला, म्हणजे ही तर माझ्या दुश्मनांनी माझ्या विरुद्ध खेळलेली चाल तर नाही ना? त्याच्या तोंडून हे वाक्य एकदाच आकाश म्हणाला होता, बॉस, खरं सांगू का, मला ना ह्या माईवर आधीपासूनच शंका होती, म्हणून मीही तिच्यावर नजर पाडत ठेवायला सुरू केलेलीच होती. पण तुमच्यामुळे मी इतके दिवस गप्प होतो. मला हे सगळं आधीपासूनच माहिती होतं. फक्त माझ्याकडे पुरावे नसल्यामुळं मी ते पवनला गोळा करायला लावलेले होते, बस इतकंच झालं. आता मात्र अजित शॉक झालेला होता आणि म्हणाला, तुला एवढं सगळं माहिती होतं आकाश?
तर तू मला एका शब्दानेही बोलला का नाहीस? पुढे पवन म्हणाला, अहो साहेब, मी तिच्यावर नजर पाळत ठेवण्यासाठी तिच्या फ्लॅटखाली 3 दिवस उभा होतो. तर तो जितेंद्र रत्नपारखी रोज रात्री तिच्या फ्लॅटवर यायचा आणि सकाळ झाली की निघून जायचा. नाही म्हणजे एका बाईच्या घरी एखादा पुरुष येऊन राहतो, तेही रात्रभर. हे न पटण्यासारखंच आहे मला. मी हे फोटोग्राफ्स पण काढलेले आहेत. कारण म्हणालो, नुसतं तोंडी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत माझ्यावर. हे बघा. असं म्हणून पवनने काही फोटोग्राफ्स अजितच्या पुढे ठेवले होते. अजितने हातात घेतले आणि एक एक करून पाहत होता. तसतसे त्यांच्या चेहऱ्यांवरचे शांततेचे भाव जाऊन चेहरा रागाने लाल झालेला होता. त्याला खूप राग आलेला होता आता. त्याने पटकन ते फोटो पालथे टेबलवर ठेवले आणि जोरात हाताची मूठ टेबलांवर आदळत म्हणाला होता, डॅम इट्स ही चीट मी. कारण त्या फोटोजमध्ये त्या दोघांचे खूप सारे इंटिमेट आणि नको त्या अवस्थेत असलेले फोटो होते. त्यांचा तो राग पाहून आकाश म्हणाला, बॉस शांत व्हा. बरं झालं निदान तिचा खरा चेहरा तरी समोर आला. एवढेच नाही तर मीही तुम्ही सांगितल्यापासून माहीचे सगळे फोन कॉलच्या रेकॉर्डिंग घेतलेल्या होत्या. त्या ह्या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. असं म्हणून आकाशने तो पेन ड्राईव्ह अजित समोर धरला. अजितने तो पेन ड्राईव्ह त्याच्या लॅपटॉपला जोडला आणि तिचे जितेंद्र सोबत असलेले बरेच कॉल होते. तितक्यातच आकाश म्हणाला, बॉस, ती परवाच्या दिवसांची रेकॉर्डिंग ऐका ना प्लीज. त्यावरून तुम्हाला सगळं काही नक्कीच कळून जाईल. ते काय बोलली काय म्हणून ते. अजितनेही हो मध्ये मान हलवत त्याच्यावरती क्लिक केलं आणि ती रेकॉर्डिंग सुरू झाली. जितेंद्र म्हणाला, हॅलो हाय बेबी, काय करत आहेस? माही म्हणाली, काही नाही, ते थोडंसं जरा मी टेन्शनमध्येच आहे. जितेंद्र म्हणाला, का? तू अजितच्या बायकोला भेटायला गेलाय म्हणून तू टेन्शनमध्ये आहेस का? कशाचा ताण आला आहे तुला? एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त त्याला बर्बाद करण्यासाठी आणि त्याच्या कंपनीची सगळी माहिती मिळवण्यासाठी तिथं गेलेली आहेस तू. बाकी त्यांच्यामध्ये जराही इन्व्हॉल्व व्हायचं नाही, कळालं का? नाहीतर हा जितेंद्र काय चीज आहे माहिती आहे ना तुला. तू फक्त या जितेंद्रची आहेस. मला डबल कॉल्स करण्याचा प्रयत्न करू नकोस, समजलं का माही? माही म्हणाली, हे बेबी, इतका का चिडतोस तू? ऐकून तर घे ना आधी. मला तर अजितमध्ये काळीचाही इंटरेस्ट नाही आहे. ते तर तू मला तिथे पाठवलंस म्हणून मी येथे आली आहे. तो मूर्ख तर त्याची बायको सोडून फक्त माझ्या मागे मागे करतो. एकदा का त्याला गोड बोलून मी पॉवर ऑफ अटर्नी वरती त्याच्या सह्या घेतल्या की माझं काम झालं. जितेंद्र म्हणाला, आत्ता कशी शाण्यासारखी बोललीस बघ. असं शोभतो तुला जितेंद्रची गर्लफ्रेंड म्हणून. बरं ऐक ना, आज रात्री मस्त क्वालिटी टाइम स्पेंड करूया ना. हवं तर मी प्रोटेक्शन सोबत घेऊन येतो. माही म्हणाली, हो चालेल, पण लक्षात ठेव प्रोटेक्शन आधी घेऊन ये. माहीत आहे ना तुला, मागच्या वेळेस आपण बिना प्रोटेक्शनचं जवळ आलो होतो तेव्हा मला अबॉर्शन केल्यामुळं किती त्रास झालेला होता. हे सगळं ऐकून केबिनमध्ये बसलेले तिघेही एकमेकांच्या चेहऱ्यांकडे ऑकवर्डपणे पाहू लागलेले होते. अजितने पटकन ती रेकॉर्डिंग बंद केली आणि म्हणाला, हे बघ पवन, मला या माहीची रेख ना रेख माहिती हवी आहे. ती काढायची जबाबदारी तुझी. तिने मला चीट केलेलं आहे, मला डबल क्रॉस केलेला आहे. आता मी तिला सोडणार नाहीच आहे. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.